नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे आपल्या सर्वांच्या आवडीची खमंग अशी शेव. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि जबरदस्त चव. चला तर मग बनवूया शेव. इथे मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ 2 किलो घेतलेलं आहे. मीठ 2 चमचे टाकून घेत आहे. हे मीठ चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता थोडं थोडं पाणी टाकत हे मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम जास्त ओतायचं नाही, पीठ पातळ होऊ शकतं. पीठ मळताना पिठात गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. पीठ सर्व बाजूनी चुरून छान मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. पहा, शेव बनवण्यासाठी या चिपळीचा मी वापर करत आहे. आता शेवग्यामध्ये चिपळी टाकून घेऊया. आता शेवग्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे. शेवग्यामध्ये पीठ भरताना पीठ असं दाबून भरायचं आहे, म्हणजे शेव सोडताना शेव तुटणार नाही. आता कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता तेलामध्ये अशा पद्धतीने शेव सोडून घ्यायची आहे. शेव सोडत असताना शेवगा फार जड जात असेल किंवा शेव पडतच नसेल तर थोडंसं पीठ तुम्ही पातळही करू शकता. शेव तळत असताना कडक होईपर्यंत शेव तळून घ्यायची आहे. शेव तुम्हाला खुसखुशीत आवडत असेल तर पिवळ्या रंगावर काढायची आहे. शेव तुम्हाला जास्त कुरकुरीत आवडत असेल तर जरासा लालसर कलर होईपर्यंत तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आलटून पलटून शेव छान तळून घ्यायची आहे. आणि ही फक्त मीठ वापरून बनवलेली शेव बाजारच्या शेवेसारखी लागते. तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.